परी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नावतेचं अफजल खाने, जिता जागताचं नुसैताने, कान बोलला छाती फोडून, शिवबाला तासो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. त्याचं गोड दळ पायदळ, फौज फाटालाही बैठे, अंगीत हातीचं पळ, पाहणारा कॉपी खळखळ. वाटेत भेटलं त्याला चिरली, खानाची सेना निघाली, हवा लुटली, देवळा उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार, काय लढवावा हुंडणार, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवबा केवळ आमचे पुत्र नाही, तर आम्ही मराठी जनांचा स्वाभिमान. या मातेने आपला पुत्र गमावला तर वेळ, परंतु लहानपणी पळून जाऊन या मराठी लोकांचा स्वाभिमान गमावत आहे. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धागा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाण्यानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे कानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्या खान डौलत गुजरला, खान डौलत गुजरला. सय्यद बनला त्याच्या संगतीला, सय्यद बनला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. ककरीचा वाद त्यानं केला, ककरीचा वाद त्यानं केला. खरखर वादे झाला, खरखर वादे झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वाद फुटा गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये किस्मत केला, पोटामध्ये किस्मत केला. राह पर जो साहस बाह पर राम की राज है.